कसं आहे की बॉम्बेवरून प्रसारित होणारे जेवढे काही सॅटेलाइट्स आहे त्यांची डायरेक्ट लिंक म्हणजे एकदम पर्टिक्युलर. यस, म्हणजे माझी रूम इथे आहे ना, तर माझी जी डायरेक्ट लिंक आहे बिलकुल सरळ, म्हणजे इथून बीम निघेल ना तर ती बिलकुल सॅटेलाइटवर जाईल. यस, म्हणजे तो बिलकुल व्हर्टिकली पोझिशनवर असतो सॅटेलाइट माझ्या लोकेशनच्या. यस, आता समज जर मी कुठे अंधेरीमध्ये दुसरीकडे जर रूम घेतो तर माझे बीम आहे ना ते असे तिरपे जाईल. आता याच्यामुळे नुकसान काय होते, फायदा काय होतो? समजा जर माझे बीम, माझे जे हॅकिंगसाठी नाही का जे काही मी सिग्नल्स पाठवत आहे ते सिग्नल समज जर नाही का माझ्या ट्रॅजेक्टरी पोझिशन पासून बिलकुल स्ट्रेट पोझिशनवर असते आणि ते स्पेसिफिक टाइम मला माहित राहतो. जसं की आता मला माहित आहे की आता सॅटेलाइट 1743 ही एक सॅटेलाइट आहे जे एंटरटेनमेंट बेस्ड सिग्नल प्रोव्हाइड करते बॉम्बेला, ज्याची डायरेक्ट लिंक बिलकुल माझ्या घराच्या बिलकुल सरळ जाते. या तर समजा जर मला इंटरनेटवर काय समथिंग हॅकिंग करायचं आहे विदाउट नो वन विल नोटीस, तर अशा सिच्युएशन मध्ये म्हणजे अपलोड करायचं आहे किंवा डाउनलोड्स करायचे आहे, इलिगल डाउनलोड्स करायचे आहे, तर अशा वेळेस नाही का समज जर माझे टिल्टेड सिग्नल बीमनी समज जर मी डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतो म्हटलं त्यामुळे वेळ लागतो. अनदर थिंग इज दॅट की ट्रॅफिक खूप जास्त असल्यामुळे आयडेंटिफाय होते की कोणता व्यक्ती आणि त्याची लोकेशन काय. पण समजा जर स्ट्रेट वेनी समजा जर मी माझे जे बीम आहे, सिग्नल बीम आहे ते ब्रॉडकास्ट करून राहिलोय ना, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि हे कोणाला माहित पण पडत नाही. येस, सो दॅट इज द थिंग. त्यामुळे मला ती रूम चेंज करायची नव्हती. तर मग मी माझे जे गराज आहे त्यांना मालकांना म्हणलं की मला ही रूम देऊ. आता मी त्यांना या साऱ्या गोष्टी सांगितल्या नाही, युजली मी इलिगल काम वगैरे करतो त्यामुळे मी असं काही सांगितलं वगैरे नाही. आता हे इलिगल काम मी का करतो युजली, व्हाय, असं म्हणलं गेलं हे वाईट गोष्ट आहे ना. ऍक्च्युली कसं आहे की आई वडील हे खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर असतात तुम्हाला समजून सांगण्यासाठी की चांगलं काय आणि वाईट काय. ओके, समजा जर तुम्ही, कारण आता लहानपणापासून मी अनाथ असल्यामुळे, ऑर्फन असल्यामुळे मला कोणी सांगितलं नाही की चांगलं काय वाईट काय, तर त्यामुळे मला काहीच माहित नाही. मला चांगलं आणि वाईट याच्यामध्ये फरक दिसतच नाही. मला म्हणजे चांगलं म्हणजे हेच की मला खायला भेटत आहे, वाईट म्हणजे हे की मला खायला भेटत नाही आहे, बस. आणि समजा मला पैशामुळे सगळं काही भेटत आहे तर माझ्यासाठी पैसा कमवणंच इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तो कोणताही वे असो, चोरी करणं असो किंवा इलिगल हॅकिंग करणं असो, इट वॉज लाईक दॅट की माझ्यासाठी या साऱ्या गोष्टी करणं हे एक नॉर्मलशी गोष्ट आहे. मला असं काही फारसं काही वाटत नाही इलिगल काम करणं. आणि मला असं रिग्रेट पण नाही की मला माझे आई वडील नाही त्यामुळे मला असं कोणी शिकवलं नाही. बाया, आय एम डुईंग विथ माय ओन. मी स्वतःनी या साऱ्या गोष्टी मॅनेज केल्या आहे. जेव्हा मला इंटरनेट कॅफे मधून हाकायला गेलं तेव्हा मी करीब हप्ताभर मी असंच पडून राहिलो होतो फुटपाथवर किंवा इकडे तिकडे वगैरे वगैरे. जे खायला भेटायचं ते खायला भेटायचं. येस, सो मी असं म्हणू शकतो की दुनियाने माझ्यासोबत खूप काही बदतर केलाय, तर मी पण का नाही करू. येस, आणि दुनियामध्ये एवढे काही बेकार गोष्टी होऊन राहिल्या, तुम्ही माझ्यावरच का फोकस आहे. बरोबर. तरी कसं मनामध्ये एक प्रकारे होतं की आपण काही ना काहीतरी गलत काम करतोय, त्यामुळे कसं मी काम नाही का खूप जास्त एक्सेसिव्ह नाही करत होतो. बरोबर. सो माझी लोकेशन एवढी जबरदस्त होती आणि त्यानंतर मग मी खूप सारे माझे कम्प्युटिंग सर्व्हिस इन्स्टॉल केले, खूप सारे मदरबोर्ड्स आणि त्याच्यानंतर प्रोसेसर वगैरे वगैरे फुल सेटअप लावलं त्या रूम मध्ये वगैरे. अगोदर पासून खूप जास्त इलेक्ट्रॉनिक बद्दल जाणून घेण्याची खूप काही इच्छा होती ना, तर माझी जी रूम होती ना ती दिसायला खूप नॉर्मल असायची, बट आतून ज्या काही गोष्टी असायच्या ना तर ते बहुतच जबरदस्त. माझा दरवाजा उघडायचाच नाही, माझ्या दरवाजाला लॉक होतच नाही, फक्त नॉब असायचा.
ऍक्च्युली कसं आहे, माझ्या दरवाजाच्या वरती एक तुळशी झाड होतं. तुळशी झाडाला कुंडी लागून होती. त्या कुंडीमध्ये माती तर होती, बट त्याच्या खाली एक थोडासा सेटअप होता. तो नाही का चेहरा आयडेंटिफाय करायचा. आयदर समजा जर मीच असेल ना तेव्हा तो दरवाजा उघडायचा, नाही तर तो दरवाजा उघडायचा नाही. इट विल बी नेव्हर बीन ओपन. कोणीच ओपन नाही करू शकत त्याला. अजून खूप काही गोष्टी होत्या त्या रूम मध्ये वगैरे. सांगायला कसं म्हणलं गेलं तर खूप काही गोष्टी. एक दिवस मला नाही का असा एक रॅन्डम कॉर्पोरेशन वरून कॉल आला. आता युजली नाही का मला जे काम करायचं भेटते ना ते काम कोणाकडून भेटते हे मला पण माहिती पडत नाही. वाय? कारण ते पण लोक इलिगल काम करण्यासाठी येतात आणि मी पण त्यांना इलिगल आउटपुट देण्यासाठीच येतो. सो युजली या प्रोसिजर मध्ये की आम्ही एकमेकांना आयडेंटिटी सांगत नाही की आम्ही कोण आहे आणि काय. तो पण एक रॅन्डम युजर नेमनी मला काम देतो आणि पेमेंट देतो. मी पण एक रॅन्डम युजर नेमनी एक प्रकारे त्यांना एक प्रकारे काम प्रोव्हाइड करतो. सो इट इज दॅट. तर दोघांची पण एक प्रकारे मेंटॅलिटी सोबत राहते. आता कसं आहे की एक प्रायव्हेट फर्म वाल्यांनी किंवा प्रायव्हेट कॉर्पोरेशन वाल्यांनी मला एक प्रकारे मेल आला की आम्हाला अशा प्रकारचे सिक्युरिटी कोड्स हवेत वगैरे वगैरे, जेणेकरून आम्ही पूर्ण शेअर मार्केट क्रॅश करू शकतो. आणि हा प्रोजेक्ट खूप मोठा होता. युजली याच्यासाठी खूप सारी कोडिंग करायची होती, कारण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टर खूप सारे आहेत. तर प्रत्येक इन्व्हेस्टरची वेगवेगळी आयडेंटिटी कोड आहे, वेगवेगळी इन्व्हेस्टमेंट कोड आहे. तर मला प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट कोड हवी होती. तर बॉम्बे एक्सचेंज कोणतं आहे, BSF ना, बॉम्बे BES. थांब, लेट मी चेक. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. युजली कसं आहे की आता या कॉर्पोरेट फर्म वाल्यांनी आम्हाला सांगितलं की यांना स्टॉक एक्सचेंज हॅक करायचं आहे. सो युजली मला असं वाटलं की आता खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि याची पेमेंट पण खूप भेटणार होती. युजली या गोष्टीसाठी करीब 10 करोड रुपये. इट वॉज व्हेरी बिग मनी. आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला हॅक करायचं आहे, तर या दृष्टिकोनातून नाही का खूप सारे प्रोग्रामिंग करायची होती. वेगवेगळे पॉसिबल रिजननी बायनरी कोड सेटअप करायचे होते, प्रोग्राम सेटअप करायचा होता. या गोष्टीसाठी खूप साऱ्या लोकांची गरज होती. तर हे त्या लोकांना माहित होतं. तर त्या लोकांनी काय केलं की जेवढे काही बॉम्बेमध्ये असणारे जेवढे काही हॅकर्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला होता, इन्क्लुडिंग मी. आणि आम्हाला ते प्रोग्राम बनवायला लावलं. ओके. वेल, स्टार्टिंगला मी खूप लालची झालो होतो. युजली मला माहित नाही पडलं की याच्यामुळे काय नुकसान होऊ शकते. बट जेव्हा वगैरे असं काही माहित पडलं तोपर्यंत वेळ झाली होती. म्हणजे झालं काय एक्झॅक्टली की त्यांनी पेमेंट ऑफर केली 10 करोड रुपये. तेव्हा आय वॉज लाईक रिअली ब्लोन अवे. तर त्यामुळे मी खूप जास्त इम्प्रेस झालो आणि ते काम करण्यासाठी मी राजी झालो. असे माझ्यासोबत 4 जण होते. तर मला कसं हे एकदा हे आला आणि त्यानंतर मग मी प्रोग्रामिंग सुरू केला. तर आमचा प्रोग्राम सेटअप झाला होता वगैरे पूर्ण आम्ही करीब 3 महिने याच्यावर कंटिन्यू काम करत होतो आणि तो प्रोग्राम बनवला. खूप सारे जणांचे इन्व्हेस्टमेंट कोड्स वगैरे
बनवले आणि एक प्रॉपर सेटअप प्रोटोकॉल वगैरे बनवला मी, त्याच्या गाईडलाईन वगैरे बनवलं, समथिंग मी पूर्ण बनवलं. बट आता हा इलिगल प्रोग्राम होता, हा अपलोड करत होता त्यांच्या सर्व्हरवर युजली, म्हणजे इंटरनेट. समजा मी इंटरनेटचा वापर करत आहे तर ह्या इलिगल प्रोग्राम इझिली कॅचअप झाला असता. जर कोणत्याही एका यांनी अपलोड केला असता, जर माझ्या इथून अपलोड केला असता किंवा कुठून अपलोड केला असता, कारण जरी माझी लोकेशन खूप हायडाऊट जरी असली ना, तरी पण एवढा मोठ्या प्रोग्रामला अपलोडिंग साठी ट्रॅक करू शकतातच डेफिनेटली. येस. तर या सिच्युएशन मध्ये नाही का आम्ही सेटअप केला होता की सगळे लोक नाही का देशाच्या प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी राहायचे. म्हणजे मी बॉम्बे मधून होतो, अजून युजर 43 तो होता चेन्नई मधून होता, मॅक प्रो 11 हा होता आपला तमिळनाडू मधून, आणि त्याच्यानंतर अजून एक रॉजर एक्स युजर नेम, नाव नाही माहिती कारण युजली युजर नेमनीच माहित पडते ना, तो होता, तो हैदराबादचा होता. आणि मी झॅक प्रो 1943 मी होतो बॉम्बेचा. तर आम्ही असं सेटअप केलं की आम्ही पार्ट वाईज प्रोग्राम अपलोड करू, वेगवेगळ्या डेटनी वेगवेगळ्या टाइमनी. म्हणजे वेगवेगळ्या डेटनी नाही, वेगवेगळ्या लोकेशननी एकाच टाइमवर अपलोड करू, जेणेकरून वेगवेगळ्या लोकेशनवर असल्यामुळे त्यामुळे कसं की माहीत पडणार नाही का कुठून अपलोड झाला आहे. आणि याची झिप फाईल होती. म्हणजे कसं आहे की हा सिंगल सॉफ्टवेअर सिंगल प्रोग्राम मध्ये काही दम होता नाही, पण जेव्हा याला युनिफाईड करण्यात आलं चारही बाजूने, तर तेव्हा याचा जो इम्पॅक्ट होता तो बहुत जबरदस्त होता. तेव्हा तो एक प्रॉपर फुल फ्लेजेड प्रोग्राम होता तो. आता काय आहे की हे लोक आले त्या दिवशी नाही का, नारंगचा वाढदिवस होता. मी सांगितलं ना ऍक्च्युली मी याच्यासोबत मास्टर पण करताय, इंजिनिअरिंग पण करताय. आणि मला त्या दिवशी काय झालं होतं की त्या दिवशी मी सकाळी उठलो, माझा प्रोग्राम वगैरे सगळं झाला होता. मी सकाळी उठलो, त्याच्यानंतर मी माझ्या कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये गेल्यावर तिथे एक मुलगी होती, म्हणजे लायब्ररीमध्ये गेलो मी, लायब्ररीमध्ये कॅन्टीन मध्ये, आणि कॅन्टीन मध्ये गेलो आणि मी आपलं कम्प्युटर उघडून राहिलो. तर त्याच्यामध्ये मला त्यांचा मेसेज आला की पॅकेजेस अराइव्ह. बाकीचे माझे मित्र आहे, तो आहे अल्ताफ आणि फैजल आणि नारंग. हे तिघ जण नाही का गोष्टी करून राहिले होते एका मुलीकडे बघून की शी वॉज रियली अमेझिंग अँड किसी को 4 आने डालती वगैरे वगैरे ऑल दिस थिंग्स. येस. या लोकांनी बेट लावली का नो वन विल टॉक टू हर अनलेस समवन टॉक ही विल. प्रत्येकाने शर्त लावली, मी लावतो मला शर्त, मी पण 100 रुपये टाकले. ओके. आणि मग मी उठलो आणि सरळ तिच्यापाशी गेलो, म्हणलं हाय, म्हणे हॅलो म्हणे. म्हणजे पहिले मी कसं केलं, हाय माय नेम इज सौरभ. मी त्यांना हँडशेक वगैरे केला 3 जणांना, कॅन आय. सो ते ओके ठीक आहे. त्या मुलीसोबत अजून 2 मुली होत्या वगैरे, म्हणजे 3 जणी होते तिथे. तर मी म्हणलं आय वॉन्ट टू से थँक्यू टू यू की तुझ्यामुळे मी आज 500 रुपये जिंकलो. कारण मी सरळ म्हणलं, खरं सांगितलं की ते 3 मुलं दिसून राहिले आहे. 3 मुलांनी शर्त लावली होती की तुझ्या जेवढी काही स्मार्ट मुलगी आहे बा, ती कोणासोबत बोलू शकत नाही, तर आज तू आता जो कोणी टच करेल तो 500 रुपये जिंकेल. सो आय वॉन्ट टू से थँक्यू टू यू, बस. आणि मग तिथून निघालो आणि पैसे काढले, मोजत गेलो.
संध्याकाळी नारायणच्या घरी पार्टी होती, सो मी तिथे गेलो आणि त्याच्यानंतर ती मुलगी पुन्हा भेटली आणि मग थोडस बोललो. वी बिकेम अ फ्रेंड. या असं त्या मुलीबद्दल असं काही फारसं काही वगैरे अटॅचमेंट वगैरे कधी काही होती नाही, बट दिसायला ठीकठाक होती, बट आय डोंट वॉन्ट. मग त्यानंतर काय झालं की त्यानंतर मला फोन आलाय, फोन नाही मेसेज आलाय की पॅकेजेस अराइव्ह ऍट दिस लोकेशन, कोऑर्डिनेट्स वगैरे होते. तर मग मी त्या कोऑर्डिनेटवर गेलो. तिथे फुल सेटअप होता याचा अपलोडिंग साठी. तर तो सेटअप वगैरे मी घेतला. त्यांनी मग तेव्हाच मला तिथे त्यांनी एक कार्ड दिलं. येस, आपण इथे विसरलो यार. वेल, याचा कॅरेक्टरचा पर्स्पेक्टिव्ह खूप मोठा आहे ऍक्च्युली. आपण जर सांगायला गेलो ना, अति जास्त मोठा आहे. इट वॉज टू बिग, टू मच. कारण एक कॅरेक्टरचा पर्स्पेक्टिव्ह सांगायला गेलो ना, तर आपण एक छोट्या छोट्या गोष्टी सांगू शकतो. आपण असं एकदम डायरेक्ट सरळ मोठ्या गोष्टी नाही सांगू शकत. बट या एक प्रकारे आपण पिचिंग करत आहे, त्याची एक प्रकारे प्रॅक्टिस होऊन जाईल. इट वॉज रिअली गुड. पिचिंग वॉज ग्रेट. आपण समज जर आपण अशा वेळी पिचिंग करत असेल तर इट वुड बी रिअली अमेझिंग की आपण बायनरी कोड आणि घरची गोष्ट खूप चांगल्याने बनवू शकतो. आपल्याला फक्त प्रॉपर पिचिंग करणे इम्पॉर्टंट असणं पाहिजे. दॅट इज द थिंग. This is the end. This is the binary code. पर्स्पेक्टिव्ह आहे रोहनचा पर्स्पेक्टिव्ह. याच्यानंतर आपण पिचिंग करू, आपण बघू आपण आपल्या कहाणीला कशाप्रमाणे किती चांगल्याने पिचिंग करू शकतो. ओके.